विश्रुतम् येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये। ज्ञानप्रतापविलसत्वचनामृतं च अद्वैतभावपटुताहितबुद्धिरस्य ज्ञानेश्वरस्तु भगवान् अवतीर्णैव। श्रीरंगनाथ गुरुराज नमोस्तु तुभ्यं। कठोपनिषदामध्ये असा विषय आलेला आहे, ईशते अग्निर्नचिकेत स्वर्ग्यो यम व्रणिथा द्वितीयेन वरेण एतमग्निं तवैव प्रक्षन्ति जनास तृतीयं वरं नचिकेतो वृणीष्व। हे नचिकेता, तू द्वितीय वरात जे मागितले होते ते स्वर्ग साधनभूत अग्निज्ञान, स्वर्गात जाण्याचा साधन मार्ग तुला सविस्तर समजून सांगितला। हे नचिकेता, आता तू तुझा तिसरा वर मागून घे। तिसऱ्या वराने प्राप्त होणाऱ्या आत्मज्ञाना वाचून दुसऱ्या वराची प्राप्तीने सुद्धा अकृतार्थताच आहे। कारण जो कर्मविषयक साध्य साधन लक्षण वाणित्य फलापासून विरक्त झाला त्यालाच आत्मज्ञानाचा अधिकार आहे। म्हणून त्याची निंदा करण्यासाठी नचिकेताला प्रलोभन दिले जाते। नचिकेत उवाच। नचिकेताचा तिसरा वर आत्मरहस्य। येयं प्रेते विचिकित्सा मनुष्ये स्थिते किनायमस्ति चेके एतद्विदामनुशिष्टस्त्वयाहं वराणामेष वरस्तृतीय। हे गुरुदेव धर्मराज, मी आपणास तिसऱ्या वराने हे विचारत आहे की मेलेल्या माणसाच्या विषया संबंधाने या प्रकारचा संशय आहे तो आहे की नाही। लोक असे म्हणतात की शरीर, इंद्रिय, मन आणि बुद्धीच्या जोरावर देहाशी संबंध ठेवणारा आत्मा इथेच राहत असतो आणि कोणाकोणाचे म्हणणे असे आहे की असे काही घडत नाही, तो येथे राहत नाही, तो जात असतो। थोडक्यात मरण म्हणजे काय, मेल्यानंतर नेमके काय होते, शरीरात जे काही आहे ते काय आहे, आत्मा काय आहे, याचे आम्हाला प्रत्यक्ष अथवा अनुमानाने कोणतेच निश्चित ज्ञान नाही। आणि परमपुरुषार्थ म्हणजे मोक्ष याचा विज्ञानाधीन आहे, याच्याबद्दल आम्हाला काहीच माहीत नाही। याकरिता मी आपल्यापासून शिक्षित अनुग्रहित झालेला आपला शिष्य नचिकेत आपणाकडूनच मरणासंबंधाच्या प्रश्नाचे उत्तर चांगल्या प्रकारे समजावून घेऊ इच्छित आहे। ही माझी इच्छा आहे आणि म्हणूनच माझ्या या मरणासंबंधाच्या प्रश्नाचे उत्तर द्या। ते मला नीट समजावून सांगा। हाच माझा तिसरा वर आहे। मुमुक्षुच्या भूमिकेत नचिकेताने मोक्षाची इच्छा सद्गुरु यमराजा समोर मांडली। जन्म मरण केम टळेसे महारे पंचीकरणात हा विषय आलेला आहे। हे जन्म मरण कशाने टळेल, किंवा ज्याला जन्म मरण नाही असे ब्रह्मतत्व जाणून घेण्याची इच्छा निर्माण होणे, याला ब्रह्मसूत्रामध्ये सांगतात भगवान शंकराचार्य, अथा तो ब्रह्म जिज्ञासा। आता ब्रह्म काय आहे हे जाणून घेण्याची त्याला इच्छा निर्माण झाली। कोणीही कधीही न विचारलेला प्रश्न ऐकून यमराज चकित झाले। त्यांना हा प्रश्न ऐकून आश्चर्य झाले। त्यांना हा प्रश्न ऐकून एक प्रकारे आनंद झाला की असा प्रश्न विचारणारा कुणीतरी आहे। नचिकेताने हा प्रश्न विचारला आहे हे खरे आहे, पण त्याच्या प्रश्नावर ठाम राहतो किंवा नाही, तसेच तो या आत्मज्ञानाला ग्रहण करण्याच्या पात्रतेचा आहे किंवा नाही हे अगोदर पाहावे लागेल। असा विचार करून यमधर्म नचिकेताला म्हणाले,
दैवेरत्रापि विचिकित्सितं पुरा न हि सुज्ञेयमनुरेश धर्मः अन्यं वरं नचिकेतो व्रणीष्व मामोपरोत्सितिरतिमाश्रजैनम्। हे नचिकेता, पूर्वीच्या काळी देवतांनी सुद्धा या आत्मतत्वाच्या ज्ञानाच्या विषयाबद्दल संशय व्यक्त केला होता. साधारण मनुष्यांना हे ज्ञान समजण्यासाठी अवघड आहे, जाणण्यास योग्य नाही, कारण की आत्मा नावाचा जो कोणी आहे तो अणुपेक्षा सूक्ष्म आहे. त्याचे ज्ञान समजण्यापलीकडचे आहे. म्हणून हे नचिकेता, तुला निश्चित फल देणारा दुसरा एखादा चांगला वर मागून घे. मला याच मरणासंबंधाच्या वरासाठी अडकवू नकोस. हा वर तर तू माझ्यासाठी सोडून दे, तू दुसरा वर मागून घे, तो मी तुला देतो, फक्त हा वर मागू नकोस. आत्मज्ञान किती कोवळे आहे व ते हळुवारपणे ग्रहण करावे ते माऊली सांगतात. जैसे सारदियेचे चंद्रफळे, माझी अमृताचे कनकोवळे, ते वेचिती मन मवाळे चकोरत लगे. पौर्णिमेला चंद्र आपल्या सर्व कळ्यांनी युक्त होऊन कवळे अमृतकण वर्षाव करत असतो आणि मवाळ मनाचे चकोर ते जसे ग्रहण करत असतात. तया परिश्रुता अनुभवावी हे कथा आणि हळुवारपणे चित्ता अनुनिया. त्याप्रमाणे श्रोत्यांनी ही कथा हळुवार चित्ताने अनुभवावी. हे शब्दाविन संवादीजे, इंद्रिया नेनता भोगीजे आणि बोलाधी झोंबीजे प्रमेयाशी. ही विद्या अशी आहे की शब्दा वाचून संवाद करावा, इंद्रियांना कळू न देता आत्म आनंद भोगावा. बोलण्याआधीच सिद्धांत हा मनाला झोंबतो, म्हणजे भिनत असतो. म्हणून नचिकेताची स्थिरता सांगतात. दैवेरत्रापि विचिकित्सं किलं त्वं च मृत्युयन्य सुज्ञेयमात्थ वक्ता चास्य त्वाद्रगण्यो न लभ्यो नान्यो वरस्तुल्येतस्य कश्चित्. यमाचे बोलणे ऐकून आपली स्थिरता व निश्चय कायम ठेवीत नचिकेता म्हणाला, हे श्रेष्ठ, आपणच आता सविस्तर बोलला आहात की मरण या विषयात देवतांना सुद्धा पूर्वी संदेहात टाकले होते. आणि हे मृत्यूदेव, आपणही जाणता की या त्रिभुवनात मरण या विषयाचे आत्मतत्वाच्या ज्ञानाचे सुगमतेने जाणणारे आपल्या शिवाय या त्रिभुवनात दुसरे कोणीही नाही. सरळतेनं हे शास्त्र व शब्दांनी सांगितलेले आहे, श्रेष्ठांनी सुद्धा सांगितलेले आहे. ज्ञानी पंडिताचे या विषयावरचे ज्ञान ते सुद्धा अज्ञानच असल्यामुळे व या विषयावर अधिकार वाणीने बोलणारे, या धर्मावर कथन करणारे आपल्या शिवाय दुसरे कुणीच नाही. इतर कोणत्याही पंडितांना हा प्रश्न विचारण्यासाठी शोधल्यास तसा ज्ञानी पंडित सापडणारच नाही. अशा स्थितीत असे आत्मज्ञान आपल्याकडूनच आपण येथे उपलब्ध असल्यामुळे घेणे फलद्रूप ठरेल. आणि अशा वराशिवाय दुसरा वर घेणेही माझ्या दृष्टीने योग्य वाटत नाही. म्हणून तिसऱ्या वराने मला मरणासंबंधीच्या प्रश्नाचे फलयुक्त ज्ञान द्यावे. यमधर्माने विनंती केल्यानंतरही नचिकेताने आपला वर प्रश्न बदलला नाही व आपला मागितलेल्या वरावर प्रश्नावर कायम राहिला. तेव्हा नचिकेताच्या या बोलण्यानंतर यमधर्माने त्याला प्रलोभन देण्याच्या, म्हणजे लालूच आणि आपल्या भाषेमध्ये कमिशन देण्याच्या निमित्ताने म्हणाले. यमधर्म सांगतात, शतायुषा पुत्रपौत्रान् वृणीष्व बहून् पशून् हस्ति हिरण्यमश्वान् भूमेर्मध्यायतनं वृणीष्व स्वयं च जीव शरदो यावदिच्छसि. हे नचिकेता, ज्याचे आयुष्य 100 वर्ष आहे असे पुत्र आणि पौत्र मागून घे
त्याचप्रमाणे गायी, हत्ती, सुवर्ण, घोडे तसेच मोठ्या आकाराचे मंडळ राज्य मागून घे. जर तू अल्प आयुष्य आहेस असे वाटत असेल तर हे सर्व मिळूनही हे सर्व काही कामाचे नाही. म्हणून तुला जितके वर्ष जगण्याची इच्छा असेल तितके वर्ष तू जिवंत राहा व राज्याचा मनसोक्त भोग भोगावा. शरीर आणि त्यासोबत तुझी सगळी इंद्रिये योग्य व व्यवस्थित राहतील. हे सर्व तुला देतो, पण मरणाचा प्रश्न विचारू नकोस. कारण आता हे प्रकरण फारच गुह्य होत चाललेलं आहे. एतत्तुल्यं यदि मन्यसे वरं वृष्णीष्व वित्तं चिरजीविकांच महाभूमो नचिकेतस्त्वमेधि कामानां त्वा कामभाजं करोमि. याच्यासारखा तू दुसरा वर समजत असेल किंवा धन दीर्घायुष्य मागून घे. या विशाल भूमीचा तू राजा हो. तुझ्या सर्व इच्छानुसार भोगणारा तुला बनवतो. कारण मी सत्य संकल्प यमदेवता आहे. ये कामा दुर्लभा मर्त्यलोकं सर्वान् कामानश्छन्दन्तः प्रार्थयस्व. इमा सरथा सतोर्यां नहि दृशां लभ्यनिया मनुष्ये. आगीर्मत्प्रत्ताभिपरिचारयस्व नचिकेतो मरणं मानुप्राक्षिः. मनुष्य लोकात जो भोग दुर्लभ आहे त्या सर्व भोगांना स्वच्छंदतापूर्वक मागून घे. इथे रथ आणि वाद्यासहित या रमणिका आहेत. अशा स्त्रिया मनुष्याला प्राप्त होऊ शकत नाहीत, पण माझ्यामुळे दिलेल्या या कामिनीकडून तू तुझी सेवा करून घे. पण हे नचिकेता, तू मरणासंबंधी प्रश्न विचारू नको. नचिकेताची स्थिरता. शोभावामर्तस्य यदन्तकैतत् सर्वेन्द्रियाणां जश्नन्ति तेजः. अपि सर्वं जीवितम् अल्पमेव तवैव वाहास्तव नृत्यगीते. नचिकेताची स्थिरता पहा. काय म्हणतात? शोभावामर्तस्य यदन्तकैतत् सर्वेंद्रियाणां जरयन्ति तेजः. हे यमराज, तुम्ही आम्हाला देणारे भोग उद्यापर्यंत तरी राहतील का नाही हे सांगता येत नाही. हे भोग संपूर्ण इंद्रियांना जीर्ण क्षीर्ण शिथिल करून टाकतात. धर्म, वीर्य, तेज आणि यश यांचा क्षय करणारे असल्यामुळे अनर्थाला कारण आहेत. ज्यांच्या भोगाने पुण्य कमी होऊन पापच वाढेल त्यामुळे नरकाला जावे लागेल. येथे तर अल्प आयुष्य आहे. अल्प आयुष्य मानव देह शत गणिले ते अर्धरात्र खाय. मध्ये बालत्व पीडा रोग क्षय. काय भजनासी उरले ते पाहेगा. राम राम स्मरा आधी. म्हणून हे गुरुदेव, हे सांगा, हे भोग भोगून पाप होईल तर पुण्यकर्मासाठी पुन्हा आयुष्य कुठून आणायचे? नचिकेत यमधर्माला प्रश्न करतात. म्हणून हे भोग कामाचे नाहीत. मनुष्याला जास्तीत जास्त धनाने तृप्त केले जाऊ शकत नाही. या लोकात तरी धनाच्या प्राप्तीने कोणत्याही प्रकारे कोणालाही तृप्त करता येणार नाही. न वित्तेन तर्पणीयो मनुष्यो लप्स्यामहे वित्तमद्राक्ष्म चेत्वा. जीविष्यामो यावदिशसि त्वं तु वरस्तु मे वर्ण्यः सैवः. हे धर्मराज, मला धनाची गरज पडली तर मी प्रयत्नपूर्वक धनाची प्राप्ती करून घेईल. त्याचप्रमाणे दीर्घ आयुष्य ही प्राप्त करून घेईल. जोपर्यंत तुम्ही या पदावर शासक म्हणून आहात तोपर्यंत मी जिवंत राहील. हे भगवान, आपल्या संपर्कात आल्यानंतर तो येणारा अल्पायुषी कसा होईल?
अजीर्यताममृतानामुपेत्य जीर्यन्मर्त्यः क्वदः स्थः प्रजानन् अभिध्याय न वर्णरति प्रमोदः नती दीर्घे जीविते को रमेत. वार्धक्य नसलेल्या अमर लोकाजवळ जाऊन पृथ्वीवर राहणारा वार्धक्याने ग्रस्त झालेला कोणता विवेकी पुरुष शरीरावर प्रेम करून मिळणाऱ्या स्त्री संभोगादी सुखाला अनित्यता पाहून सुद्धा दीर्घ जीवनात सुख मानेल. ते काहीही असो महाराज, मला तिसऱ्यावर तोच द्या, त्याला मी बदलणार नाही. आता मला या मिथ्या भोगांनी प्रलोभित करणे सोडून द्या आणि सोडून जाण्यासाठी मी प्रार्थना केली आहे ते सांगा. यमधर्माने नचिकेताला सांगितले होते की या मृत्यूलोकातील तुझ्या ज्या ज्या कामना आहेत, तुझ्या आवडत्या दुर्लभ वस्तू आहेत, ज्या इच्छा आहेत, त्या तशाप्रमाणे तू निसंकोचपणे मागून घे. परंतु मरण संबंधी म्हणजे मरण अर्थात मनुष्य मेल्यानंतर जीव राहतो किंवा राहत नाही हा प्रश्न, म्हणजे मरणासंबंधी प्रश्न विचारू नको. तू हा प्रश्न विचारणे योग्य ठरणार नाही. याप्रमाणे यमधर्माने मरण संबंधी अशा प्रश्नापासून दूर करण्यासाठी खूप आमिष दाखवून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. यमाचे विवेचन ऐकून नचिकेताने थोडासा विचार केला व विनयशील होऊन शांत चित्ताने हात जोडून यमधर्मापुढे नम्र होऊन वराच्या पूर्णतेच्या आशेने उभा राहिला. नचिकेता सांगतात, यस्मिन्निदं विचिकित्सन्ति मृत्यो यत्साम्पराये महति ब्रूहिणस्तत् योऽयं वरो गूढमनुप्रविष्टो नान्यं तस्मान्नचिकेता वृणीते. नचिकेता म्हणाला, हे मृत्यूदेव, ज्या परलोकात जीव संबंधात लोक आहे किंवा नाही असा संदेह करतात, त्या संबंधाने तुम्ही आम्हाला निश्चित विज्ञान सांगा. हाच आमचा वर आहे. या वराशिवाय अन्य कोणत्याही प्रकारचे नचिकेता काहीही मागत नाही व त्याशिवाय दुसरे काही घेतही नाही. हे मृत्यू, आत्मविषयक वर गूढ गहन आणि दुर्गमतेला प्राप्त होत आहे. याच्यामध्ये फार आता गूढता निर्माण होत आहे, गुह्यता निर्माण होत आहे. म्हणून माझी जाणण्याची आत्मा काय आहे हे जाणण्याची इच्छा सुद्धा तीव्र होत आहे. म्हणून तुम्ही आत्मज्ञान सांगा. हाच माझा तिसरा वर आहे. अशा पद्धतीने इथे कठोपनिषदामधील प्रथम अध्यायामधील प्रथम वल्लीचा इथे पूर्णविराम होतो. इति श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य गोविंद भगवत पूज्यपाद शिष्य श्रीमदाचार्य श्री शंकर भागवत कृतौ कठोपनिषद भाष्ये प्रथमाध्याये प्रथमवल्ली भाष्यं समाप्तम्. पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञान